जय भीम जय महाराष्ट्र. तुम्हाला दिसतंय हे माझं ऑफिस टेबल. या ऑफिस टेबलमध्ये मी काय करतो आहे, आज विकेंडचं सॅटर्डे आहे. रात्री काम असतं, दिवसा काम चालू असतं. कारण देवत कामगार चांगू शिंदे यांनी जे काही संस्थान घडून ठेवलेलं आहे, उदाहरणार्थ कामगार चळवळीचे कामगार युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन, महाराष्ट्र म्युनिसिपल कर्मचारी युनियन आणि विविध पत्रकार यांचं कोणकोणत्या कार्यालयात कशी पत्रं कुठल्या विषयात दिले त्याचा आढावा. आणि सोमवारच्या महासभेमध्ये 20 तारखेला जो काही ठराव येतोय, शांतता क्षेत्र आणि आंदोलनावर बंदी आणि 100 मीटर पलीकडे, तो जो प्रस्ताव आहे तो डिसेंबर 2023 म्हणजे घटनाबाह्य आहे. आणि घटनेच्या बाह्य असल्यामुळे डिसेंबर 2023 आहे, त्यामुळे 90पेक्षा जास्त दिवस झाले, त्यामुळे तो बाद झालेला आहे. आणि बाद झाल्यामुळे त्या ठरावाची फेरमंजुरी आल्याशिवाय तो महासभेत प्रस्ताव गणला जाणार नाही. म्हणजे अवमान होऊ शकतो महासभेचा आणि अधिकाऱ्यांवर शिस्तभंग कारवाई होऊ शकते. तर अशा प्रकारचं हे प्रयोजन आहे. त्यामुळे मी सर्व लोकप्रतिनिधींना अलर्ट केलेलं आहे. लोकप्रतिनिधींना अलर्ट केलेलं आहे की असं 2023चा प्रस्ताव आहे डिसेंबर, आणि महासभेत त्याच प्रस्तावावर मंजुरी आपल्याला ठराव घेता येणार नाही, त्याला फेरमंजुरी घ्यावी लागेल. कारण एखादा प्रस्ताव 90 दिवसापेक्षा जास्त झाला आहे, म्हणजे वर्षापेक्षा जास्त झाला आहे, तर त्यांना फेरमंजुरी घ्यावी लागते आणि नंतर तो प्रस्ताव पुनर्मंजुरीसाठी मग ठरावातून यावा लागतो. पण तशी काही प्रक्रिया सुरक्षा अधिकारी फर्डे यांनी केलेली नाही आहे आणि थेट ठराव आणलेला आहे. तो घटनाबाह्य आहे. मग त्याच्यावर एक मग अवमान महासभेचा होऊ शकतो आणि अधिकाऱ्यावर शिस्तभंग होऊ शकते, कारण हा शिस्तीचा शवशक्तीचा नियम आहे. तर हे संपूर्ण कायद्याच्या दृष्टिकोनातून वाचन आणि बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती, तुम्हाला माहिती आहे बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन समिती एक भलं मोठं संस्थान आहे जे अधिकृत आहे. भलं मोठं बौद्ध धम्म चक्र प्रवर्तन संस्थान आहे जे काही अधिकृत आहे. आणि या संस्थेची भली मोठी जागा आहे, बौद्धविहार आहे. या बौद्धविहाराचं पुढे वास्तूत रूपांतर करायचं आहे बौद्धविहाराच्या. त्याचं सर्वसामान्य जनसामान्यांसाठी वापर व्हावा. सार्वजनिक संस्था आहे, सार्वजनिक ट्रस्ट आहे. जसं विविध ठाण्यामध्ये सामाजिक संस्था आहेत, जसं मावळी मंडळ आहे, आर्य क्रीडा मंडळ आहे, मावळी मंडळ आहे, आर्य क्रीडा मंडळ आहे, महागरीतलं धर्मवीरचे ट्रस्टचे संस्थान आहे, गावदेवीचं आर्य क्रीडा मंडळ आहे, वर्तकनगर साईबाबा ट्रस्ट आहे, श्रीनगर संस्थान आहे साईबाबा ट्रस्ट, साईबाबा बाळकुम विभाग ट्रस्ट, असे विविध ट्रस्ट आहेत. त्याच्याच प्रकारचं बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन एक मोठी आंबेडकर समाजाची चळवळीची ट्रस्ट आहे, जागा आहे. ही अधिकृत जागा बाबांनी करून गेली. त्याचं मूल्य व्हॅल्युएशन 300 ते 500 करोडच्या घरात आहे आणि ती अधिकृत जागा संपूर्ण केंद्र शासनाने मंजुरी आहे, संपूर्ण परवानगी आहेत. आणि असूनसुद्धा सदरच्या बाबा गेले 2012, त्यामुळे 12-14 वर्षे प्रकल्पाचं कामं रखडलेली आहेत. ते आता मार्गी लावायचे आहेत. ते मार्गी लावायचं काम धुरंधर कागदोपत्री कार्यक्रम सेवानिवृत्तीनंतर मी करत आहे. अशा प्रकारचं कार्य बघा. तुम्ही माझं टेबल भरलेलं आहे. तुम्हाला वाटतं रवींद्र शिंदे सेवानिवृत्त आहे, पण रवींद्र शिंदे सेवानिवृत्तीपर्यंत सामाजिक संस्थेची कामं मला सांभाळायची आहेत. कामगार वर्ग सांभाळायचे आहेत, कामगार चळवळ सांभाळायचे आहेत, कामगार चळवळ सांभाळायचे आहेत, कामगार चळवळबरोबर बौद्ध धम्मचक्र प्रवर्तन ट्रस्ट अधिकृत सांभाळायचे आहे. जो निर्णय 29 मे 2025 रोजी धर्मादाय ट्रस्टने दिला, जो अधिकृतरित्या ज्या आधीचे बॉडीला रिजेक्टेड केले आणि त्या आधीच्या बॉडीला रिजेक्टेड जुनी बॉडी जी होतो मी, तर माझ्या जुन्या बॉडीमधील संस्थानाला त्यांनी परवानगी दिली. त्यामध्ये अधिकृत अधिभार ट्रस्टी मी आलेलो आहे. त्यामुळे बौद्ध धम्मच्या ट्रस्टीमध्ये बराच काही गडबड गोंधळ आहे, जो माझ्या मोठ्या बंधूंनी केलेला आहे. विविध खाते क्रमांकाचा अदलाबदल केलेली आहे आणि विविध सदस्यांच्या मेंबरच्या अदलाबदली केली आहेत अनधिकृत, पण त्याला मान्यता नाही आहे. तर ते मी तपासणी करून धर्मदाय आयुक्तापर्यंत मांडायचा प्रयत्न आहे. अधिकृत हे
धर्मदाय बौद्ध धम्मचक्र ट्रस्ट लेटर पॅड आहेत. विविध मीटिंगच्या आता नुकतेच गेल्या 27/6/2026 रोजी 27/6/2026 रोजी रविवारच्या दिवशी मी सर्वसाधारण सभा घेतली आणि सर्व सभेमध्ये जे काही रिक्त पद आहेत म्हणजे दिवंगत कामगारांचे जांगो शिंदे हे निधन झाल्यामुळे त्यांची अधिकृत जागा रिक्त आहे. कारण आता नवीन आदेशानुसार पद रिक्त आहे. सेक्रेटरी राजीनामा दिल्यामुळे ते पद रिक्त आहे. त्यामुळे या 2 जागा महत्त्वाच्या आहेत आणि 3 सदस्याचे पद रिक्त आहेत. ते 5 मेंबरच्या नियुक्त्या करायच्या आहेत. त्यासाठी अधिकृत बौद्ध धम्म चक्रवर्ती जे काही टपाल आहे दस्तावेज आहे जो प्रभारी प्रभाकर जांगो शिंदे यांच्या ताब्यात आहे तो घेण्यासाठी त्याला अधिकृत आधी पत्र दिलेलं आहे. पत्रांती ते दप्तर मागणी केली आहे आणि जर नाही आलं तर कायदेशीर प्रक्रिया करण्यात येईल एवढं तुम्हाला सांगतोय. धन्यवाद.